नमस्कार. मी सौ अंजली निशिकांत राऊत. अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेनं थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे आणि आघाडीची अ, नगराध्यक्ष पदाची मी अधिकृत उमेदवार आहे आणि या आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही पक्षाची जे आमचे उमेदवार आहेत ते सर्वजण हिरिरीने पूर्ण प्रचारामध्ये भाग घेऊन जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आमचे पक्षप्रमुख तिन्ही पक्षाचे पक्षप्रमुख हे यांचं संपूर्ण लक्ष अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आहे आणि त्यांनी वेळोवेळी या सर्व यंत्रणेमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचं वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन मिळत आहे आणि या सर्वांमध्ये मी सांगेल की मी 10 वर्ष अंबरनाथ नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून कार्य केलेलं आहे. या कार्यकाळामध्ये 2.5 वर्ष मी उपनगराध्यक्ष होती. 2 वेळा मी महिला बालकल्याण समितीची सभापती होती आणि एकदा शिक्षण समिती सभापती होती. या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रभागामध्ये मी विविध प्रकारची कामे केलीच, परंतु ह्या व्यतिरिक्त नगरपालिकेमध्ये जे संगणकीकरण झालं त्या काळामध्ये ते संगणकीकरण करण्यासाठी मी मुख्याधिकाऱ्यांकडे आग्रह धरला. कारण मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे त्या काळामध्ये आपण महिला बालकल्याणच्या मार्फत 728 महिलांना संगणक प्रशिक्षण दिलं आणि विविध प्रकारचे लोकोपयोगी कार्यक्रम आपण त्या काळात राबवले. मग त्याच्यामध्ये गरीब गरजू मुलांना स्कॉलरशिप पुस्तकं उपलब्ध करून दिली, मुलींना सायकली उपलब्ध करून दिल्या, कर्णबधिर लोकांना आपण हिअरिंग एड्स आणि कृत्रिम अवयव देखील त्यावेळेस आपण दिलेले आहेत. तर ज्या पद्धतीनं नगरपालिका म्हणजे फक्त लोकांना एवढंच माहिती होतं की गटर, वॉटर आणि मीटर, तर याच्याही पलीकडे जाऊन मी माझ्या कार्यकाळामध्ये नगरपालिकेमध्ये जेव्हा पहिल्यांदा संगणकीकरण झालं आणि माझ्या केबिन मध्ये आपण लोकांना मोफत 10वीचं पास झाल्यानंतर 11वी जेव्हा ऑनलाईन अर्ज भरायचे होते तर पालकांच्या मनामध्ये खूप गोंधळ होता. कारण त्या काळामध्ये संगणक हे लोकांना माहित नव्हतं, वापरायचं कसं हे माहित नव्हतं. तेव्हा आपण पालकांना ही संधी उपलब्ध करून दिली. माझ्या उपनगराध्यक्षा केबिन मध्ये आपण संगणकाचं एक युनिट लावून तिथे आपण मोफत गरजू मुलांना 11वी ऑनलाईनचे अर्ज कसे भरायचे त्याचं पूर्णपणे प्रशिक्षण दिलं आणि मी स्वतः त्यांना मदत केली. त्याची लोक आजही आठवण काढतात आणि यानंतर लोकांनी मला का निवडून द्यावं यासाठी मी एकच आग्रह धरेल की मी ठेकेदार नाही, मी भांडवलदार नाही, माझं नगरपालिकेशी कुठल्याही प्रकारचा आर्थिक हितसंबंध नाही. मला सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी तुम्ही निवडून द्यावं. कारण कसं आहे की लोकांची मानसिकतेचा कल हे आपण आज लावू शकत नाही. कारण हे सगळं झाल्यानंतर जे राजकीय घडामोडी महाराष्ट्रात झाल्या त्या घडामोडी झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरपालिकांची निवडणूक लागलेली आहे. जोपर्यंत या निवडणुका पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांचा कल आपल्याला कळत नाही. कारण काय आहे की आता आमच्या याच्यामध्ये जसं राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले आहेत, शरदचंद्र पवार साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे आणि या सर्वांची जे शून्य मतदार आहेत आणि जे नवीन युवा मतदार आहेत यांची मानसिकता आपल्याला जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. तुमच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करते की यावेळेस लोकांना सुवर्ण संधी मिळालेली आहे प्रथम नागरिक निवड करण्याची. आतापर्यंत कसं होत होतं, नगरसेवक निवडून जात होते आणि पक्ष ठरवेल त्याच्या गळ्यामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ पडत होती. परंतु आता लोकांना ही एक चांगली संधी मिळालेली आहे की तुम्हाला तुमच्या आवडीचं नगराध्यक्ष या शहराला द्यायचं आहे आणि निवडून आल्यानंतर मी लोकांच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मला हात घालायचा आहे. त्याच्यामध्ये अंबरनाथ शहरामध्ये गेले कित्येक वर्षापासून आपण बघतोय की कचऱ्याची समस्या नेहमी कायम कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो प्रलंबितच राहिलेला आहे. आजही सोसायट्यांमध्ये घरोघरी महिलांना किती त्रासदायक होतं. कचरा पूर्णपणे नीट उचलला जात नाही आणि ठिकठिकाणी कचरा आताही तुम्ही जर बघितलं तर शहरामध्ये कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसतातच. तो नीट उचलणे, त्याची विल्हेवाट लावणे, डम्पिंग ग्राउंडचाही खूप मोठा प्रश्न अंबरनाथ शहरामध्ये आहे. या प्रश्नाला हात घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
की चिखलोली धरण, ज्या धरणाचं उद्घाटन माननीय उद्धव साहेबांनी केलं होतं अंबरनाथकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी. परंतु ही यंत्रणा आज व्यवस्थित काम करत नाहीये. त्याचं कारण असं आहे की आजही काही भागामध्ये पाण्याचं इतकं दुर्भिक्ष आहे, की महिलांना अक्षरशः 2:30 वाजता रात्री 2 वाजता पाणी भरावं लागतं आणि तेही कमी प्रमाणात असतं. अ, अंबरनाथ शहर हे पूर्ण विकसनशील शहर आहे आणि या शहरामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं पाणीपुरवठा झाला पाहिजे, त्या पद्धतीनं आजही होत नाही. आणि अंबरनाथ शहरामध्ये काँक्रिटीकरण झालं, असं जे सांगितलं जातं. परंतु आजही तुम्ही बघाल काही-काही ठिकाणी पोहोचायला रस्ता तर नाहीच, परंतु तिथे रिक्षाने जा किंवा पायी जा. आता आम्ही काल बोरिवली पाड्यामध्ये आम्ही सभा घेतली. तिथे म्हणजे कितीतरी लांब आम्हाला गाडी सोडावी लागली आणि अगदी रस्ता नसलेल्या भागातनं आम्हाला तिथपर्यंत जावं लागलं. तर हा विकास म्हणजे काय? तर तुम्ही अगदी शेवटच्या माणसांपर्यंत सगळी सुविधा पोहोचवणे, मग ते लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असतील आणि मूलभूत सुविधा जर शेवटच्या माणसापर्यंत तुम्ही पोहोचवू शकत नसाल, तर ह्याला मी तरी विकास म्हणणार नाही.